उजनी धरणातून सोलापूरसाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटल्यामुळे नदीकाठच्या गावांचा शेतीपंपासाठी असलेला विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता। पाणी सोलापूर येथे पोहोचले असूनही हा विद्युत पुरवठा बंदच असल्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी महावितरणचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून नदीकाठचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना केल्या होत्या। काल सकाळी 11 वाजताच्या सुमारास चळे आंबे भागातील काही शेतकऱ्यांनी श्री राजू खरे यांची भेट घेत नदीकाठच्या गावांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल तक्रार केली होती। खरे यांनी क्षणाचाही विलंब न करता अधिकाऱ्यांना फोन लावून या प्रसंगी तोडगा काढण्याचे आवाहन केले होते। पाटील साहेब काय चालले? काही नाही, आता नदीचं पाणी सोलापूरला पोहोचलं तर आमची 17 गावाला तुम्ही लाईट फक्त एकच घंटा ठेवली, पण बाकीचे घंटा पण करून ठेवली। चळे आंबे 17 गावं मोहोळ मतदारसंघाला जोडलेत ना माझ्या। हा, बाकीच्या ठिकाणी चालू ठेवा। नाही, आता काय झालं, गोपाळपूरला तुम्ही चालू ठेवलं, बाकीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुम्ही इकडे या साईडची गावं चालू ठेवली। चालू केलं नाही, आज सकाळीच एक पत्र आलंय, तुम्हाला सांगतो। बर, अजून किती दिवस लागेल पाटील साहेब? आता काय दिलं त्यांनी त्या पत्रात माहिती काय, उजनीचं जे पाणी सोडलं ते पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेलं आहे। हा, त्या नदीकाठी असणारी पंढरपूर, मंगळवेढा, सांगोली या शहरासाठी ते पाणी टाकणार आहे। हा, त्यासाठी त्यांचे बंधारे जे बंधारे आहेत, गुरुसाई बंधारा आहे, हा, आणि कुठले सातार बंधारे आहेत आणि तिथे मंगळवेढ्यापासून, हा, त्या बंधाऱ्यावरची लाईट रोडच टाकतो। आपली काही बंधारपासून लाईट नसते, हा, नदीकडपासून लाईट असते, हा, म्हणून नदीकाठ 2-2 तासच ठेवलं, आपला विषय झाला। बर, मग पत्र काय आलं? कारण सीएम साहेब येतात, मी आजच आलो मुंबईवरून सकाळी। सीएम हा, मग मला सांगा, कलेक्टर मला भेटतातच तिथं, आता मी सोलापूरला चाललोय, मी कलेक्टरला बोलतो ना। हा, पत्र टाकतो। श्री राजू खरे यांच्या या कॉलनंतर अवघ्या 5 तासात नदीकाठचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आलाय। 1 तास मिळणारी वीज आता पूर्ववत होऊन ती 8 तास मिळणार आहे। विद्यमान आमदाराला जे जमलं नाही ते राजू खरे यांनी एका फोनवर केल्याने त्यांचं शेतकरी वर्गातून कौतुक होतंय व हाच आमचा तारणहार आहे अशी भावना आता लोकांमधून व्यक्त केली जाऊ लागलीय। एबी मराठी न्यूज, मोहोळ।